श्रावण महिना आहे, त्याचा इतिहास काय आहे? श्रावण मास. आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये इतिहास हा शब्द वापरलेला आहे, त्यामुळे इतिहासातच आपण जाऊया. श्रावण ह्या शब्दाचा मूळ धातू श्रु. श्रु, श्रवणे. श्रवण म्हणजे ऐकणे आणि श्रावण मास म्हणजे महिन्याचं नाव आहे. आपल्याकडे पंचांगानुसार 12 अधिक 1 महिना म्हणजे 13 महिने असतात. ते 13 महिने कसे तर 3 वर्षे 12 महिने आणि पुन्हा 1 वर्ष अजून एक एक्स्ट्रा महिना असतो, म्हणजे 13 महिना होतो, ज्याला आपण अधिक मास असे म्हणतो, किंवा इंग्लिशमध्ये आपण ज्याला लीप इयर म्हणतो, एकच दिवस एक्स्ट्रा असतो. तर आता हे जे महिने असतात त्यांना नावं असतात. जसं आता श्रावण महिन्याला श्रावण महिना, तसे प्रत्येक महिन्याला नावं असतात. ती नावं कशावरून ठेवतात तर ते नक्षत्रावरून. म्हणजे त्या महिन्याला त्या नक्षत्राचं वर्चस्व असतं. आता ही जी 27 नक्षत्र आहेत त्या 27 नक्षत्रातील श्रवण नक्षत्र हे या श्रावण महिन्याचा श्रावण महिना जो आहे त्याच्यावर ते प्रभुत्व करतं. आणि ही जी नक्षत्र आहे ते ज्योतिषशास्त्राचा डोळा आहे. आणि जे ज्योतिषशास्त्र आहे ते वेदांताचे अध्यात्माचा डोळा आहे. सो त्यानुसार ज्या महिन्याला श्रावण हे नाव आहे तो आपल्या नक्षत्राच्या गुणधर्मानुसार त्या महिन्यामध्ये त्याचा वावर असतो. आता श्रावण म्हटल्यानंतर त्याचे गुणधर्म काय आहे तर ऐकणे. आता काय ऐकावं ते पण महत्वाचं आहे. त्यामुळे जो आपल्याकडे एक गाणं आहे बघा, जे जे उत्तम उदात उन्नत, त्याप्रमाणे जे जे उत्तम उदात आणि उन्नत आहे कोणासाठी तर आत्म्यासाठी ते आपण श्रवण करावे, हे त्या मागची भूमिका आहे. हा त्याचा इतिहास आहे. दुसरी बाजू आहे ज्योतिषशास्त्रामध्ये, तर जो श्रवण जे नक्षत्र आहे त्याचा स्वामी सोम आहे. सोम म्हणजे चंद्र, आणि चंद्राची देवता आहे शंकर. त्यामुळे शिवतत्वाची खूप त्याला महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे.